लीलानी बाहेर काम केल्यामुळे माझ्या किंवा जहागीरदारांच्या स्टेटसवर काही फरक पडणार नाही. इनफॅक्ट लीलानी याआधीही माझ्या हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं होतं. ते चाललं तर हे का नाही. आणि मुळात तुम्ही कुठलंही काम निवडता तेव्हा ते काम आपल्या स्टेटसला सूट होतं का नाही ह्याचा विचार करण्यापेक्षा त्या कामात तुम्हाला आनंद मिळतो का नाही ह्याचा विचार करावा. बरोबर आहे. दुर्गा, मला एक सांगा, आपल्या घरामध्ये जर त्यांना आपल्या आवडीचं काम करायचं असेल तर कोणाला विरोध केलाय का आतापर्यंत? नाही ना. काम करून स्वतःची ओळख जर निर्माण करायची असेल तर नेहमीच पाठिंबा दिलाय ना या घराने. लीला माझी बायको आहे आणि जहागीरदाराची सून आहे, म्हणून मी तिला तिचं ड्रीम पर्स्यू करण्यापासून थांबू शकत नाही. इनफॅक्ट तुम्हालाही जे काही करायचं असेल, कुठलंही काम करायचं असेल, कोणी तुम्हाला थांबवणार नाहीये. यू कॅन कंटिन्यू, राईट? एनिवे, चला ब्रेकफास्ट करूया. लीला आजपासून ओनली डाएट फूड आणि जो चार्ट लिहिला तो फॉलो करायचा. ओके ओके. अक्षदा, लक्ष ठेव. चला. ठीक आहे. एजे आजी, थँक्यू सो मच. तुम्ही मला इतकं सपोर्ट करताय. बघितलं का, लो कॅलरी ब्रेकफास्ट अँड ऑल. डाएटचा चार्ट पण सेवा चालली आहे लीलाची. पण तुम्हाला खरं सांगू वहिनी, हे जर असंच सुरू राहिलं ना तर ही लीला हळूहळू अख्ख्या घरावर राज्य करेन. हे म्हणजे असं झालं ना, लीलाच्या हाती कोली. आजी मी येत आहे. अगं, ब्रेकफास्ट नाहीये भूक मला. इट्स ओके. मी बोलीन तिच्याशी. आजी, रेव कुठे हो? दिसलीच नाही सकाळपासून. रेवती आणि त्यांचे यजमान बाहेर गेलेत ब्रेकफास्टला. आजी, आता माझे डायलॉग्स कोणावर रिहर्स करू मी? नेहमी ना रेऊ माझे डायलॉग्स अप्रूव्ह करते आणि मगच मी ऑडिशनला जाते. काही हरकत नाही. मग तुझी हरकत नसेल तर मग मी घेते ना तुझी प्रॅक्टिस. खरंच? आजी, तुम्ही ना फ्रेंड नाही, बेस्ट फ्रेंड आहात माझ्या. गुड 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 ऍक्टिंग. माझी ऍक्टिंग नव्हती, मी खरंच बोलले हे. बघितलं केवढी नॅचरल ऍक्टिंग करते. एजे आजी बघा माझी मस्करीच करतात. मला नाही वाटत एजे तुझ्या बेकरी जॉईन करण्याला विरोध करतील. इनफॅक्ट मलाच असं वाटतं की तू बेकरी जॉईन करावीस. एक सेकंड ताई, हे तू म्हणतेस, पण सकाळी तर तू काहीतरी वेगळंच. सकाळी यश, अचानक लीला आईंच्या करिअरचा विषय निघाला आणि एजे लगेच त्यांना परवानगी देऊन बसले, म्हणून माझा गोंधळ झाला होता. पण जरा विचार केल्यानंतर मलाही एजेंचं बोलणं पटलंय. प्रत्येक स्त्रीने आपली ओळख निर्माण करायलाच हवी. त्यामुळे तू काळजी नको करूस. मी स्वतः एजंटशी तुझ्याविषयी बोलेन, ते देतील परवानगी. खरंच बोलाल तुम्ही एजंटशी? का नाही बोलणार? खरंच बोलेन. तू तयारी सुरू कर. थँक्यू. थँक्यू काय? तुम्ही बसा ना, मी ब्रेकफास्ट आणते तुमच्यासाठी. आण. तुमच्यातलं कोण रेडी आहे? मी रेडी आहे सर. चला मग. कशी झाली ऑडिशन? छान. सिलेक्शन माझंच होणार.
मॅडम तुम्ही रेडी आहात का? चला मग लवकर या. चला मॅम तुम्ही रेडी आहात? हो रेडी. चला. चला मॅडम रेडी. एक मिनिट हा फक्त. चालेल. मॅडम चला लवकर, बाहेर खूप मुली बसलेत, अजून भरपूर ऑडिशन घ्यायचे. हो सर, रेडी रेडी रेडी. चलो रोल. रोलिंग आहे, ऍक्शन. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मनापासून हवी असते तेव्हा एकदा परत करते, मी सुरुवातीपासूनच करते. ठीक आहे. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून हवी असते तेव्हा तुम्ही पूर्ण प्रयत्न करत असता की कट कट. अहो मॅडम काय चाललंय काय? हा कोणत्या प्रोडक्ट बद्दल तुम्ही काय माहिती देताय काय? अहो थोडं तरी कॅरेक्टर सारखं बोला ना, जरा कॅरेक्टर मध्ये शिरून बोला. हो. ओके चालेल. ओके रोल ऍक्शन. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून हवी असते तेव्हा तुम्ही पूर्ण प्रयत्न कट करता कट की- कट. मॅडम भरपूर फिल्मी करताय, अहो थोडं तरी रिअलिस्टिक करा ना, ऑडिशन देताय ना. हो चालेल का? रोले अँड ऍक्शन. तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी